Good morning, all of you. Today we are going to learn our next act, Minimum Wages Act. Okay, in our last lecture we have seen about the Workmen's Compensation Act. Now let's turn to our lecture 5.3, Minimum Wages Act. Minimum Wages Act is mainly concerned about minimum wages paid to the workmen or employees. आता वेजेसचा अर्थ काय किंवा मिनिममचा अर्थ काय तर कमीत कमी आणि वेजेसचा अर्थ काय तर वेतन आणि ॲक्ट म्हणजे कायदा म्हणजे कमीत कमी वेतनासंदर्भात असलेला कायदा म्हणजे मिनिमम वेजेस ॲक्ट. Minimum Wages Act is mainly concerned about minimum wages paid to the workmen or employees. मग हा जो कायदा तो नेमका कशा संदर्भात विचार करतो किंवा याच्यातून नेमकं काय साध्य करायचं या कायद्यातून तर बघा, वर्कमनला किंवा एम्प्लॉईजला कमीत कमी जे वेतन दिलं जातं त्या संदर्भात विचार करणारा कायदा म्हणजे मिनिमम वेजेस ॲक्ट. This act enacted in year 1948 by Government of India. Many amendments are made to this act subsequently. तर बघा, हा जो कायदा होता तो कधी याची सुरुवात झाली किंवा याची जी अंमलबजावणी होती ती कधी करण्यात आली तर 1948 ओके. तर हे तुम्हाला MCQसाठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की मिनिमम वेजेस ॲक्ट हा जो ॲक्ट होता तो किती साली संमत झाला किंवा किती साली त्याची अंमलबजावणी झाली. तर बघा 1948 आणि तो कुणाकडून संमत करण्यात आला तर गव्हर्मेंट ऑफ इंडिया. त्याचबरोबर बघा, मेनी अमेंडमेंट्स आर मेड टू दिस ॲक्ट सबसिक्वेंटली. मग यामध्ये गरजेनुसार बऱ्याच सुधारणा कालानुपरत्वे करण्यात आल्या. ओके. देन नेक्स्ट पॉईंट बघा, ऑब्जेक्टिव्ह ऑफ ॲक्ट. मग हा जो ॲक्ट होता किंवा हा जो कायदा होता त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय होते म्हणजे त्याची उद्दिष्ट काय होती, कशाच्या संदर्भात हा कायदा करण्यात आला तर बघा, किंवा काय हेतू होता हा कायदा करण्यामागं. तर त्यातला पहिला पॉईंट आहे बघा, द मेजर ऑब्जेक्टिव्ह ऑफ मिनिमम वेजेस ॲक्ट इज टू प्रिव्हेंट अँड एक्सप्लॉयटेशन ऑफ द वर्कर्स ऑर एम्प्लॉईज. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह होतं किंवा जे काय सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट होतं हा कायदा संमत करण्यापाठीमागचं किंवा हा कायदा काढण्यापाठीमागचं सुरू करण्यापाठीमागचं, तर ते महत्त्वाचा उद्देश किंवा महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं तर टू प्रिव्हेंट अँड एक्सप्लॉयटेशन ऑफ द वर्कर्स ऑर एम्प्लॉईज. वर्कर्सचं म्हणजे कामगारांचं किंवा एम्प्लॉईजचं जे काही शोषण होत होतं पगाराच्या किंवा वेतनाच्या संदर्भात असलेलं शोषण, म्हणजे त्यांच्याकडून जेवढे काम गरजेचं जेवढ्या तासांची गरज आहे तेवढ्या तासांचं त्यांच्याकडून काम केलं जायचं पण त्यांना वेतन तेवढ्या प्रमाणात दिलं जायचं नाही. तर या संदर्भात त्यांचं शोषण होत होतं आणि हे शोषण रोखण्यासंदर्भात असेल किंवा तेवढी त्यांना सहानुभूती दाखवण्यासंदर्भात असेल तर हा कायदा तयार करण्यात आला. सेकंड पॉईंट आहे बघा, धिस ॲक्ट मेनली कंट्रीब्युट्स इन फिक्सिंग मिनिमम वेजेस फॉर वर्कमेन. आणि हा जो कायदा आहे तो सगळ्यात मग या कायद्याचं सगळ्यात मोठं योगदान काय असेल तर एखाद्या वर्करचं तो जितके तास काम करतो तर तितक्या तासाप्रमाणे त्याला कमीत कमी किती वेतन देता यावं आणि जेणेकरून म्हणजे कंपनीची किंवा ऑर्गनायझेशनची किंवा इंडस्ट्रीचे सुद्धा नुकसान होणार नाही आणि त्या व्यक्तीच्या कामाचा मोबदलासुद्धा त्याला योग्य रूपाने मिळेल. तर यामुळे बघा, मग याचं जर मेन जे योगदान होतं किंवा कंट्रीब्युशन होतं या ॲक्टचं तर ते होतं फिक्सिंग मिनिमम वेजेस फॉर वर्कमॅनसाठी म्हणजे कामगारासाठी त्याच्या कामाचा योग्य मोबदला देता येणं. ओके. म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्याचं शोषण न होता त्याला योग्य मोबदला देता येणं हे या कायद्याचं काय होतं तर सेकंड ऑब्जेक्टिव्ह होतं. पुढं बघा 5.3.2 इम्पॉर्टंट डेफिनेशन्स. मग यामध्ये असलेल्या महत्त्वाच्या संकल्पना किंवा महत्त्वाच्या कन्सेप्ट काय असतील तर बघा, पहिले आहे डिपेंडंट. मीनिंग ऑफ डिपेंडंट इज अ विडो, अ मायनर सन, अ विडो मदर. तर बघा, मीनिंग ऑफ डिपेंडंट म्हणजे डिपेंडंटचा जर आपण अर्थ काढायचा झाला तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला अर्थ निघतो तो अवलंबून असलेला किंवा परावलंबी. ओके. तर यामध्ये मग परावलंबी म्हणजे नेमकं कोण किंवा कुणाच्या संदर्भामध्ये हा शब्द वापरला गेला आहे तर बघा, अ विडो म्हणजे विधवा, अ मायनर सन लहान मुलगा आणि अ विडो मदर
आणि विधवा असलेली आई. म्हणजे समजा फक्त समजा एखाद्या स्त्रीचा नवरा मृत्यू पावल्यानंतर ती स्त्री विधवा होते. ओके. पण समजा जर त्या स्त्रीला बाळ वगैरे नसेल, ती एकटीच असेल, म्हणजे अगदी कमी वयामध्ये ती जर विधवा झाली असेल तर अशा विधवेलासुद्धा डिपेंडंट म्हटलं जातं. त्यानंतर समजा मुलगा आहे एखाद्या व्यक्तीला आणि त्या व्यक्तीचं मृत्यूनंतर तो मुलगा काय होतो तर अनाथ होतो. ओके. आणि तो वयानं अज्ञान आहे. ओके. तर अशा वेळेला त्या व्यक्तीला मायनर सन त्या मुलाला मायनर सन म्हणून घोषित केलं जातं. आणि नंतरचा जो पॉईंट आहे बघा, अ विडो मदर. मग विडो मदर म्हणजे काय तर अशी स्त्री ज्या स्त्रीचं लग्न झाले पण तिचा नवरा वारला आणि तिला एखादा मुलगा, एखादी मुलगी किंवा मुलगा मुलगी असू शकतो. ओके. म्हणजे विधवा असलेली आई. ओके. तर या सगळ्यांसाठी एकंदरीत डिपेंडंट हा शब्द इथं वापरला गेलेला दिसून येतो. पुढं बघा, इफ पार्शली और कम्प्लिटली डिपेंडंट ऑन द वर्कर्स अर्निंग ॲट द टाईम ऑफ हिज ऑर हर डेथ. आणि डिपेंडंटचा अजून एक अर्थ घ्यायचा असेल तर मग ह्या ज्या सगळ्यांचा इथं उल्लेख केलेला आहे, म्हणजे विधवा स्त्री किंवा लहान असलेला मुलगा, वयाने लहान असलेला मुलगा किंवा विधवा असलेली आई. तर ही सगळी लोक काय असणार आहेत तर ज्या व्यक्तीचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला आहे किंवा ती व्यक्तीच त्या घराचा प्रमुख आधार होती, त्या व्यक्तीच्या उदरनिर्वाहावरती सगळं घर चालत होतं, तर अशा व्यक्तीचं झालेली डेथ. ओके. कामावरती, मग ॲक्सिडेंटमुळे असेल किंवा दुसऱ्या कुठल्या कारणामुळं असेल. तर पुढं बघा, त्यातला पहिला पॉईंट आहे बघा, अ विडोवर, अ मायनर ब्रदर अँड अनमॅरिड सिस्टर. मग एखादी विधवा असेल किंवा समजा एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला आणि तिचा मृत्यू झाला आहे आणि ती व्यक्ती त्या व्यक्तीचा मागं छोटा भाऊ असेल किंवा लग्न न झालेली बहीण असेल तर त्यांचासुद्धा डिपेंडंटमध्ये काय होतं तर समावेश होतो. देन नेक्स्ट आहे बघा, अ विडोवर डॉटर इन लॉ. त्याचबरोबर एखादी व्यक्ती वयस्कर असेल किंवा एजेड असेल आणि तिचा मुलगासुद्धा मृत्यू पावला असेल आणि मग आता त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची सून जी आहे तीसुद्धा काय असणार आहे तर विधवा असणार आहे. ओके. त्यामुळं मग तिलासुद्धा कुणाचा आधार होता तर फक्त सासऱ्यांचा असं आपण म्हणू शकतो. मग ती व्यक्तीसुद्धा त्या व्यक्तीवरती अवलंबून होती. त्यामुळं इथं विडोवर डॉटर इन लॉ हिचासुद्धा यामध्ये समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. पुढं बघा, आणि थर्ड पॉईंट आहे बघा, अ मायनर चाइल्ड ऑफ प्रीडिसीज्ड डॉटर एक्सेट्रा. त्याचबरोबर समजा एखाद्या व्यक्तीची मुलगी असेल आणि तिचं लग्न झालं असेल किंवा घटस्फोटीत असेल आणि तिचा असलेला लहान मुलगा, तर या सगळ्यांचा काय होतं तर याच्यामध्ये समावेश होत असलेला आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट पॉईंट आहे मायनर, अ पर्सन हुज एज इज बिलो 18 years. मग आता इथं नेमकं मायनर म्हणजे कोण तर अशी व्यक्ती ज्या व्यक्तीचं वय हे 18 वर्षांपेक्षा कमी आहे, अशा व्यक्तीला इथं काय म्हटलं जातं तर मायनर किंवा अज्ञान असं म्हटलं जातं. देन सी बघा, पार्शियल डिसेबलमेंट. धिस मीन्स टेम्पररी डिसेबलमेंट दॅट रिड्युसेस द अर्निंग कपॅसिटी ऑफ वर्कमॅन. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला आहे. पार्शियल डिसेबलमेंट म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि ती तात्पुरत्या काळापुरती डिसेबल झाली, म्हणजे ती काहीच करू शकत नाही आहे किंवा हात फ्रॅक्चर आहे, पाय फ्रॅक्चर आहे वगैरे अशा पद्धतीचं, म्हणजे मध्यम स्वरूपाचं जर इंजुरी असेल तर त्याला आपण पार्शियल डिसेबलमेंट म्हणू शकतो. ओके. देन डी पॉईंट आहे बघा, टोटल डिसेबलमेंट. तर आता टोटल डिसेबलमेंट म्हणजे काय तर टोटल डिसेबलमेंट दॅट कुड बी टेम्पररी ऑर परमनंट दॅट इनकॅपॅसिटेट्स अ वर्कमन फॉर कम्प्लीट वर्क अँड ही इज नॉट एबल टू अर्न ॲट ऑल फॉर अ पर्टिक्युलर पिरियड ऑफ ऑर फॉर एव्हर. तर बघा, अशी एखादी व्यक्ती ज्या व्यक्तीचं तात्पुरत्या स्वरूपाचं असेल किंवा परमनंट स्वरूपाचं ती व्यक्ती डिसेबल झाली आहे. ओके. त्याचबरोबर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कपॅसिटी राहिलेली नाही आणि वर्कमॅन फॉर कम्प्लीट वर्क, त्याचबरोबर त्याच्यामध्ये कुठलंही काम करण्याची कपॅसिटी राहिलेली नाही आहे. त्याचबरोबर थोड्या काळापुरतं किंवा कधीकधी काय होतं तर कायमचं अपंगत्व त्या व्यक्तीला येऊ शकतं आणि ती कायमचंच तिचा उदरनिर्वाह काय होऊ शकतो तर
हरवून बसते, म्हणजे ती काहीच आयुष्यामध्ये पुढे जाऊन करू शकत नाही, तर अशा वेळेला टोटल डिसेबलमेंट म्हटलं आहे बघा. नेक्स्टचा पॉईंट आहे वर्कमन. आता वर्कमन म्हणजे नेमकं काय तर बघा, वर्कमन इज अ पर्सन हू इज वर्कमन एक अशी व्यक्ती आहे जी एक आहे बघा, अ रेल्वे सर्वंट अँड नॉट परमनंट इन जॉब. रेल्वे सर्वंट आणि जो त्याच्या नोकरीमध्ये परमनंट नाही आहे किंवा त्याला ती तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी आहे. आणि सेकंड आहे बघा, गेटिंग वेजेस नॉट मोर दॅन अ पर्टिक्युलर अमाऊंट ॲज वेजेस. त्याचबरोबर दिस अमाऊंट इज डिफरंट इन डिफरंट अमेंडमेंट्स. त्याचबरोबर बघा, त्याला वेतन तर मिळते त्या व्यक्तीला, पण एक ठराविक किंवा स्पेसिफिक अशी अमाऊंट ठरवून दिली आहे त्या व्यक्तीला. ओके, आणि त्या अमाऊंटपेक्षा त्या व्यक्तीला जास्त वेतन दिलं जात नाही. अशा वेळेला काय म्हटलं जातं तर धिस अमाऊंट इज डिफरंट इन डिफरंट अमेंडमेंट्स. मग ज्या पद्धतीच्या सुधारणा असतील ॲक्टमध्ये त्यानुसार त्या व्यक्तीला काय केलं जातं तर पेमेंट हे किंवा वेजेस दिलं जातं. नेक्स्टचा पॉईंट आहे बघा, प्रोव्हिजन्स ऑफ द ॲक्ट म्हणजे कायद्यातील सुधारणा. त्यातली पहिली आहे बघा, फिक्सिंग ऑफ मिनिमम रेट्स ऑफ वेज. तर कमीत कमी वेतनाचा रेट ठरवणं किंवा फिक्स करणं. त्यातला पहिला पॉईंट आहे, अकॉर्डिंग टू द ॲक्ट अन ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट कॅन फायनलाइज ऑर फिक्स द मिनिमम वेज रेट्स दॅट आर पेड टू द एम्प्लॉईज हू आर एम्प्लॉईड ॲज पर एम्प्लॉयमेंट स्पेसिफिकेशन्स. तर बघा, अकॉर्डिंग टू द ॲक्ट कायद्याच्या मते अन ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट कॅन फायनलाइज, जे कोणी योग्य सरकार असेल ते फायनलाइज करू शकतं, ऑर फिक्स द मिनिमम वेज रेट्स दॅट आर पेड टू द एम्प्लॉईज. म्हणजे सरकारला तो अधिकार आहे किंवा गव्हर्नमेंटला तो अधिकार आहे की ते ज्या पद्धतीचं काम असेल वर्करचं किंवा वर्कमनचं त्या पद्धतीचं त्याला कमीत कमी वेतन किती द्यावं किंवा किती वेतनचा रेट फिक्स करावा हे त्यांच्यावरती ठरवलं जातं किंवा डिपेंड असतं. हू आर एम्प्लॉईड ॲज पर एम्प्लॉयमेंट स्पेसिफिकेशन. जे काय करतात तर एम्प्लॉयमेंटचं जे स्पेसिफिकेशन असतं म्हणजे नोकरी बजावत असताना ज्या काही ठरवून दिलेल्या गोष्टी असतात किंवा ठराविक जो काय स्ट्रक्चर असतो, ढांचा असतो, तर त्याप्रमाणे त्या वर्करला किंवा वर्कमनला वेतन देता यावं यासाठी गव्हर्नमेंट काय करते तर मिनिमम वेजेस जे असेल ते फिक्स करत असते. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, द गव्हर्नमेंट कॅन मेक रिव्ह्यू अँड रिवाइज मिनिमम रेट्स ऑफ वेजेस इन द टाईम इंटरवल दॅट इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 years. त्याचबरोबर गव्हर्नमेंटनं अजून एक गोष्ट सांगितलेली आहे किंवा फायनलाइज किंवा गव्हर्नमेंट अशी एखादी गोष्ट रिव्ह्यू किंवा रिवाईज करू शकते किंवा त्याचा पाठपुरावा करू शकते की एखादी व्यक्ती समजा जर निम्म्या त्या कामावरती किंवा त्याच्या नोकरीवरती निम्म्या काळापर्यंत राहत असेल किंवा 5 वर्षांच्यापेक्षा जर जास्त काळ राहत असेल तर त्या व्यक्तीला किती प्रमाणात वेतन द्यायचं याचासुद्धा त्यांनी एक स्ट्रक्चर ठरवलेलं आपल्याला दिसून येतं. पुढं बघा, पॉईंट बी, द गव्हर्नमेंट मे डिसाईड मिनिमम रेट ऑफ वेजेस ऑन द बेसिस ऑफ टाईम ऑर पर पीस रेट. तर बघा, गव्हर्नमेंट डिसाईड करतं की मिनिमम रेट ऑफ वेजेस काय ठेवायचा ऑन द बेसिस ऑफ टाईम ऑर पर पीस रेट. त्याचबरोबर म्हणजे किती वेळ ती व्यक्ती किंवा एम्प्लॉय किंवा वर्कर काम करते त्यानुसार त्या व्यक्तीचा मिनिमम वेजेस किंवा त्याचं जे काही मिनिमम टाईम पिरियड असेल तर त्याच्यावरती त्याचा वेजेसचा रेट ठरवला जातो गव्हर्नमेंटकडून. द रेट्स कुड बी डिसाइडेड फॉर फॉलोविंग. मग जे काय हा जो रेट आहे किंवा हे जे मिनिमम वेजेस आहे हे कशाच्या आधारावरती किंवा कशाच्या बेसवरती ठरवलं जातं बघा. तर खाली काही त्यांनी पॉईंट्स दिलेले आहेत, तर त्या पॉईंट्सच्या बेसवरती त्या व्यक्तीचं किंवा वर्कमनचं रेट ऑफ वेजेस ठरवला जातो. तर त्यातला पहिला आहे बघा, फॉर शेड्युल्ड एम्प्लॉयमेंट्स. मग जे काही शेड्युल्ड एम्प्लॉयमेंट असेल त्यांच्यासाठी असलेला रेट असेल. सेकंड, फॉर डिफरंट क्लासेस ऑफ वर्क. मग त्याचबरोबर कामामध्ये सुद्धा बरेच प्रकार असतात. मग ती व्यक्ती कुठल्या प्रकारचं काम करते म्हणजे त्या व्यक्तीच्या कामाचं वर्गीकरण कुठल्या क्लासमध्ये होते तर याच्यावरून सुद्धा त्याचा रेट ठरवला जातो.
थर्ड वन इज फॉर अडल्ट्स, जी लोक ज्येष्ठ असणार आहेत किंवा जी वृद्ध लोक असणार आहेत तर त्यांच्यासाठी असलेला वेगळा रेट. म्हणजे कसं होतं, त्यांच्याकडून ते जरी पूर्ण तास किंवा पूर्ण वेळ काम करत असले तरी पण त्यांच्याकडून जेवढं काम व्हायला पाहिजे तेवढं केलं जात नाही, त्यांचं फिजिकली बघता. ओके, फिजिकल बघता. आणि म्हणूनच त्यांच्यासाठी एक असलेला वेगळा किंवा त्यांना कामाचं स्वरूप मग कुठलं द्यायचं, मग त्या कामाच्या स्वरूपावरून त्यांचं काय केलं जातं तर मिनिमम रेट हा वेजेसचा ठरवला जातो. थर्ड वन आहे बघा फॉर अडल्ट्स. त्याचबरोबर जी मध्यमवयीन लोक आहेत किंवा अशी फिजिकली बऱ्यापैकी स्ट्रॉंग असलेल्या लोकांसाठी असलेला वेगळा रेट. देन फॉर ॲडल्सन्स, बऱ्यापैकी तरुण असलेल्या लोकांसाठी असलेला वेगळा रेट मिनिमम वेजेसचा. देन फॉर चिल्ड्रन, लहान मुलांसाठी असलेला रेट. ओके. देन फॉर ॲप्रेंटिसेस, तर बघा कधी कधी काय होतं की एखाद्या कंपनीमध्ये, एखाद्या इंडस्ट्रीत किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये ॲप्रेंटिसवरती लोकं घेतली जातात. आता ॲप्रेंटिसशिप म्हणजे काय तर 1-2 वर्षाचा किंवा 3 वर्षाचा एखादा कोर्स केल्यानंतर त्या कोर्सचं ॲक्च्युअलमध्ये प्रॅक्टिकल करण्याची ज्यावेळी तुम्हाला संधी दिली जाते, ओके, त्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग पण देतात. म्हणजे तुमचं काम हे तुम्ही कशा पद्धतीनं करणार आहात हे शिकवलं जातं. त्याचबरोबर तुम्हाला त्याचे पैसेसुद्धा देतात. ओके, म्हणजे तुम्हाला पेमेंट असतं पण अगदी कमी प्रमाणात तो मोबदला असतो, पण ट्रेनिंग प्लस पेमेंट दिलं जातं, त्याला अप्रेंटिसशिप असं म्हणतात. तर त्या अप्रेंटिसशिपसाठी असणारा दर हा वेगळा असेल. देन फॉर डिफरंट लोकॅलिटीज, त्याचबरोबर वेगवेगळ्या भागानुसार म्हणजे ज्या पद्धतीचा एरिया असेल त्यानुसार दिलेले वेजेस असेल. देन 8-1 डिफरंट फॉर आवर, डे ऑर मंथ ऑर इवन फॉर लॉंगर पिरियड. त्याचबरोबर दिवसावर असलेलं म्हणजे जेवढे दिवस तुम्ही काम करताय किंवा जेवढे तास तुम्ही काम करताय, जेवढे महिने तुम्ही काम करताय किंवा जेवढा काय लॉंगर पिरियड असेल तेवढ्या पिरियडसाठी असलेलं तुमचं मिनिमम वेजेस. तर या सगळ्याचा यामध्ये काय केला जातो तर विचार केला जातो. आणि हे सगळे जे रेट आहेत ते फिक्स करण्याचं किंवा मिनिमम रेट्स ऑफ वेजेस हेचं जे फिक्सिंग असतं ते गव्हर्मेंट इंडियाकडून केलं जातं. पुढं बघा सेकंड पॉईंट, मिनिमम रेट ऑफ वेजेस. फिक्स्ड ऑर रिवाइज्ड मिनिमम रेट ऑफ वेजेस मे इन्क्लूड. मग जो फिक्स रेट असतो किंवा जो काही मिनिमम वेजेस रेट असतो तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश असतो किंवा सहभाग असतो बघा. तर त्यातला पहिला आहे बघा पॉईंट, अ स्पेशल अलाउन्स अँड बेसिक रेट ऑफ वेजेस. जो काही स्पेशल अलाउन्स असेल किंवा समजा जर भत्ता वगैरे देत असतील तर तो असलेला स्पेशल अलाउन्स किंवा TAD असेल म्हणजे ट्रॅव्हल अलाउन्स असेल तर तो अलाउन्स आणि बेसिक रेट ऑफ वेजेस आणि तुमचं जे काही मूळ वेतन असणार आहे त्यानुसार असलेलं तुमचं पेमेंट. देन बी बघा, अ बेसिक वेज रेट इन्क्लुडिंग ऑर मे नॉट इन्क्लुडिंग कॉस्ट ऑफ लिव्हिंग अलाउन्सेस प्लस कॅश व्हॅल्यू ऑफ डिस्काउंट इन द कॉन्टेक्स्ट ऑफ सप्लाईज ऑफ नेसेसरी कमोडिटीज ॲट डिस्काउंटेड रेट्स. त्याचबरोबर बघा, अ बेसिक वेज रेट इन्क्लुडिंग ऑर मे नॉट इन्क्लुडिंग कॉस्ट ऑफ लिव्हिंग अलाउन्सेस. त्याचबरोबर जो काही लिव्हिंग अलाउन्सेस असेल किंवा बेसिक रेट जो असेल वेजेसचा, त्याचबरोबर प्लस अलाउन्सेस असतील, कॅश व्हॅल्यू असेल, डिस्काउंट असेल, तर या सगळ्या किंवा कॉन्टेक्स्ट ऑफ सप्लाईज असेल ऑफ नेसेसरी कमोडिटीज म्हणजे आवश्यक असणाऱ्या गोष्टींसाठी किंवा आवश्यक असणाऱ्या गरजांसाठी असलेल्या जी काही कॅश ऑफ व्हॅल्यू असेल तर या सगळ्यांचा समावेश काय केला जातो तर अशा प्रकारच्या मिनिमम रेट ऑफ वेजेसमध्ये केला जातो. सी पॉईंट बघा, ऑल इन्क्लुझिव्ह रेट अलाउिंग फॉर द बेसिक रेट प्लस द कॉस्ट ऑफ लिव्हिंग अलाउन्स इन्क्लुडिंग कॅश व्हॅल्यू ऑफ डिस्काउंट. त्याचबरोबर जे काही इन्क्लुझिव्ह रेट असतील अलाउिंग फॉर द बेसिस रेट, मग बेसिस रेटला जे अलाव करतात तर अशा पद्धतीच्या रेटचा समावेश. त्याचबरोबर इन्क्लुडिंग कॅश व्हॅल्यू ऑफ डिस्काउंट, कॅश व्हॅल्यूचा डिस्काउंट असलेला समावेश. ओके. देन थर्ड पॉईंट बघा, प्रोसिजर फॉर फिक्सिंग अँड रिवायझिंग मिनिमम वेजेस. तर मग आता हे जे मिनिमम वेजेस आहे ते मिनिमम वेजेस तयार करण्यासाठी किंवा त्याची जी काही प्रोसिजर आहे ते फिक्स कशा पद्धतीनं करता येईल तर बघा,
तर हा जो रेट आहे तो कशा पद्धतीने ठरवला जातो, तर पहिला पॉईंट आहे द ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट कॅन अपॉइंट अँड ॲडवायझरी बोर्ड फॉर ॲडवायझिंग फिक्सिंग अँड रिवायझिंग मिनिमम रेट्स ऑफ वेजेस. मग हे जे कोणी सरकार असेल ते काय करतं, तर एक ॲडवायझरी बोर्ड अपॉइंट करतं, म्हणजे एक सल्लागार समिती स्थापन करतं आणि त्यांच्या ॲडवाईसनुसार फिक्सिंग आणि रिवायझिंग ते काय करतात, तर जो काय मिनिमम वेजेसचा रेट असेल तो त्यांच्या सल्ल्यानुसार रिवाईज किंवा फिक्स केला जातो. देन द सेंट्रल गव्हर्नमेंट कॅन अपॉइंट अ सेंट्रल ॲडवायझरी बोर्ड फॉर गिविंग ॲडवाईस टू सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट्स रिगार्डिंग फिक्सिंग अँड रिवायझिंग मिनिमम रेट ऑफ वेजेस. त्याचबरोबर जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे ते काय करतात, तर एक म्हणजे केंद्रीय सल्लागार समिती स्थापन करते त्यांना ॲडवाईस करण्यासाठी, आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या आधारानुसार किंवा त्यांची जी समिती आहे तर या सगळ्यांचा विचार घेऊन त्यांचा जो काही मिनिमम रेट ऑफ वेजेस असेल तो रिवाईज करते किंवा फिक्स करते. The advisory board is formed by employees, employer and other persons. Chairman of the board will be other person. त्याचबरोबर द ॲडवायझरी बोर्ड इज फॉर्म बाय एम्प्लॉईज. मग हा जो ॲडवायझरी बोर्ड असतो तो एम्प्लॉईजकडून स्थापन केला जातो. एम्प्लॉयर अँड अदर पर्सन्स, त्याचबरोबर एम्प्लॉयर आणि जे काही बाकीची लोक असतील तर त्यांच्याकडून ॲडवायझरी बोर्ड हा स्थापन केला जातो. आणि चेअरमन ऑफ द बोर्ड विल बी अदर पर्सन. त्याचबरोबर जो कोणी चेअरमन असणार आहे त्या बोर्डचा तो दुसरा व्यक्ती असतो. देन वेजेस इन काइंड. मिनिमम वेजेस नीड टू बी पेड इन द कॅश. मग वेजेसचे प्रकार किंवा वेतनाचे प्रकार, मग बऱ्याचदा वेतन हे कॅशमध्येच पे केलं जातं. वेजेस कॅन बी पेड पार्शियली ऑर कम्प्लिटली इन काइंड. त्याचबरोबर वेजेस हे पार्शियली किंवा कम्प्लिटली पेड केलं जातं. नोटिफिकेशन इन गॅझेट ऑफिशियल कॅन बी गिवन इफ नेसेसरी. त्याचबरोबर जर गॅझेटची ऑफिशियल नोटीस जर गरजेची असेल तर ती नोटिफिकेशन गरजेनुसार काय किंवा आवश्यकतेनुसार दिली जाते. देन पेमेंट ऑफ मिनिमम रेट ऑफ वेजेस. द एम्प्लॉयर इज बाउंड टू पे ईच अँड एव्हरी एम्प्लॉई नॉट लेस दॅन मिनिमम रेट ऑफ वेजेस फिक्स्ड बाय गव्हर्नमेंट. त्याचबरोबर एम्प्लॉई जर असतो तो त्याला प्रत्येक एम्प्लॉईला पे करणं हे खूप बंधनकारक असतं. नॉट लेस दॅन मिनिमम रेट ऑफ वेजेस फिक्स्ड बाय गव्हर्नमेंट. आणि त्याचबरोबर त्यानं किती पेमेंट द्यावं हे हा जो गव्हर्नमेंटचा स्ट्रक्चर आहे किंवा गव्हर्नमेंटचं जे काय फिक्स वेजेसचा रेट आहे तर त्यानुसारच त्यानं प्रत्येक एम्प्लॉईला पेमेंट देणं किंवा वेतन अदा करणं हे गरजेचं आहे. देन 6 पॉईंट बघा. फिक्सिंग आवर्स फॉर नॉर्मल वर्किंग डे. धिस प्रोव्हिजन इन्क्लूड्स फिक्सिंग ऑफ नंबर ऑफ आवर्स. मग यामध्ये बघा फिक्सिंग ऑफ नंबर्स ऑफ आवर्स म्हणजे किती तासाचं काम करायचं आणि त्याच्यानुसार किती पेमेंट ठरवायचं याचा यामध्ये समावेश होतो. नॉर्मल वर्किंग डे इन्क्लुडिंग 1 or 2 इंटरव्ह्यूज. मग एका दिवसामध्ये किंवा नॉर्मल जे वर्किंग डे असतं आठवड्याचे 7 आठवड्यांचे वर्किंग डे जे असते 6 दिवसांचं वर्किंग डे आपण धरूयात, तर त्यानुसार एका दिवसामध्ये कमीत कमी काय केलं जातं तर 2 वेळा इंटरव्हल म्हणजे 2 वेळा त्यांना जो ब्रेक असतो तो दिला जातो. 1 डे इज प्रोव्हायडेड फॉर रेस्ट इन अ वीक. त्याचबरोबर आठवड्यातला एक दिवस हा त्यांना विश्रांतीसाठी म्हणजे सुट्टी म्हणून घोषित केला जातो. सो रिम्युनरेशन ऑफ ऑल 7 days इज प्रोव्हायडेड टू द एम्प्लॉईज इन्क्लुडिंग रेस्ट डे. हां, आणि म्हणूनच जे काही वेतन असेल रिम्युनरेशन म्हणजेच काय तर वेतन, तर जे किंवा पगार, तर जे काही वेतन असेल तर हे जे वेतन आहे ते पूर्ण 7 दिवसांचं धरून दिलं जातं. मग त्यामध्ये जो काही सुट्टीचा दिवस असेल तर त्याचासुद्धा यामध्ये समावेश केलेला आपल्याला दिसून येतो आहे. आणि हा जो सगळा रूल आहे तो कुणाच्या ॲडवाईसने केला जातो किंवा कोण फिक्स करतं हे सगळे रूल, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून अशा प्रकारचे किंवा कुठलीही गव्हर्नमेंट असेल तर एका प्रॉपर गव्हर्नमेंटकडून समिती स्थापन करून अशा पद्धतीचे निर्णय हे घेतले जातात. ओके, तर बघा आत्तापर्यंत आपला एवढा पाठ झालेला आहे. इथं मी आपले हे लेक्चर थांबवते. तुम्हाला जर कुणाला काही प्रॉब्लेम असेल किंवा आत्तापर्यंत शिकवलेल्या पार्टमध्ये काही समजलं नसेल
एखादा पॉईंट वगैरे प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करू शकताय किंवा तुमच्या क्युअरीज डाऊट्स पाठवू शकताय. आणि आय होप की तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थित समजले. आणि जरी काय त्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी. ओके, थँक्यू.